देखील व्हायरल होतोय। थोडं मागे वा. आपण हे ठाण्यातील दृश्य बघतोय। साम टीव्हीवर ही तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्यात बातचीत सुरू आहे, संवाद सुरू आहे। हेलिपॅडवरच दीपक केसरकर तिथे भेटायला आले। दरे गावातून एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे ठाण्यात दाखल झालेले आहेत। मात्र काही वेळ दीपक केसरकर हे एकनाथ शिंदेशी बोललेले आहेत। खरं तर दीपक केसरकर दरे गावात देखील शिंदेला भेटायला गेले होते। मुख्य म्हणजे दीपक केसरकर दरे गावात गेले होते एकनाथ शिंदेला भेटायला, तेव्हा शिंदेची आणि दीपक केसरकर यांची भेट झाली नव्हती। केसरकरांना भेट नाकारली होती, गेटवरनच ते परत गेले होते। मात्र आता दीपक केसरकर ठाण्यात आले आणि तिथे हेलिपॅडवरच त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि तिथे काही वेळ एकनाथ शिंदेशी ते बोलले देखील। आणि आपण दृश्य बघतोय आता कारमध्ये एकनाथ शिंदे बसलेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमच्या ठाण्याचे प्रतिनिधी विकास काटे आपल्यासोबत आहेत। आपण बघतोय विकास की दीपक केसरकर आणि शिंदेमध्ये थोडी बातचीत देखील झाली आणि आता एकनाथ शिंदे रवाना होत आहेत। तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी ते करू शकतात। दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर थोड्याच वेळात ठाण्यातल्या ज्युपिटर या खासगी रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे जाणार आहेत। अशी बरी आहे आता, माझी तब्येत बरी आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। साहेब बैठक होणार आहे का? एकनाथ शिंदे निघाले। माझी तब्येत बरी आहे असं एकनाथ शिंदे बोललेले आहेत। खरं दरे गावात देखील त्यांच्यावर वैद्यकीय उपचार झाले होते आणि आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेऊ शकतात। आपण बघतो हेलिपॅडवर उतरल्यानंतर दीपक केसरकरांशी ते काही वेळ बोलले आणि त्यानंतर आता त्यांचा गाड्यांचा ताफा आता पुढे चाललेला आहे। दरे गावात 2 दिवस त्यांनी विश्रांती घेतली, तेव्हा त्यांना ताप आला होता, कणकण होती, 105 डिग्री त्यांना ताप होता। तिथं वैद्यकीय उपचार त्यांनी दरे गावात घेतले आणि आता ते ठाण्यात आलेले आहेत हेलिकॉप्टरनं। दरम्यान हेलिपॅडवर आमदार दीपक केसरकर हे त्यांच्याशी बोलले मुख्यमंत्र्यांशी आणि आता त्यांचा ताफा पुढे निघालेला आहे। कार्यकर्त्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आता त्यांचा ताफा पुढे गेलेला आहे। कदाचित ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणी करू शकतात। आपण ही ठाण्यातली महत्त्वाची घडामोड बघतोय। सातारा जिल्ह्यातील दरे गावातून आता एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झालेले आहेत। हेलिपॅडवर दीपक केसरकर त्यांना भेटले, आता मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना होतोय। मात्र आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित मुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपली वैद्यकीय तपासणी करू शकतात। यापूर्वी देखील दरे गावामध्ये काल त्यांच्यावर वैद्यकीय उपचार झाले होते, कारण त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना ताप आला होता। मुख्य म्हणजे आमदार दीपक केसरकर हे जेव्हा दरे गावात भेटायला गेले होते तेव्हा त्यांना देखील भेट नाकारली होती, ते गेटवरनच परत गेले होते। म्हणूनच आज दीपक केसरकर ठाण्यात आले। हेलिपॅडवर ते मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांच्याशी काही वेळ संवाद देखील साधला आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या ताफा पुढे रवाना झाला।